यामध्ये बघा शिलावरणाचा भाग आहे, जलावरणाचा आहे, वातावरणाचा आहे आणि जीवावरणाचा आहे. हे 4 जे घटक आहेत, शिलावरण म्हणजेच मृदावरण म्हणजे जमिनीचा खंडभागाचा जो अभ्यास आहे तो या ठिकाणी आपण करावयाचा आहे. मग पूर्ण आपल्याला जे पाहायचं आहे ते फक्त आणि फक्त नॅचरल जो भाग आहे त्या नैसर्गिक असणाऱ्या घटकांचाच या ठिकाणी व्याप्तीमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मग यामध्ये बघा पहिला पॉईंट आहे हा जो आहे मृदावरण. तर या मृदावरण या पॉईंटविषयी आपण जाणून घेऊया. मृदावरण म्हणजेच काय तर शिलावरण म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं लिथोस्फिअर असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर जमिनीचा असणारा खंडभागाचा असणारा जो काही भाग आहे तो सगळा भाग म्हणजे मृदावरण असं आपण म्हणतोय. मग त्यामध्ये बघा पृथ्वीच्या उत्पत्तीपासून जर आपण बघितलं तर पृथ्वीची उत्पत्ती झाल्यापासून जो घनरूप भाग निर्माण झालेला आहे ज्याला पृथ्वीचं कवच असं आपण म्हणतो, तर तो घनरूप भाग याशिवाय पृथ्वीचं असणारा अंतरंग जे आहे त्या पृथ्वीच्या असणाऱ्या आतल्या भागामध्ये सियाल, सायमा, निफे अशा पद्धतीनं आतला भाग आहे. त्यामध्ये काय आहे, कोणकोणत्या प्रकारचे खडक आहेत, त्या खडकांची रचना कशी आहे, अग्निजन्य खडक कुठं सापडतो, कधी निर्माण होतो, ज्वालामुखी कशामुळं होतात, भूकंप कशामुळं होतात, खडकांचे रूपांतरित, स्तरित, गाळाचे असे वेगवेगळे जे प्रकार पडलेले आहेत ते व्हॅरिएशन कशा पद्धतीनं आहे वगैरे, हा पृथ्वीच्या अंतरंगाचा असणारा भाग प्लस पृथ्वीच्या कवचाविषयीची असणारी माहिती म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्तीपासून तिचा असणारा वरचा भाग म्हणजे कवच असेल, तिच्या अंतरंगाची माहिती असेल, खंडभागाची माहिती असेल, याशिवाय उत्क्रांतीचा जो भाग आहे म्हणजे पृथ्वीवरती असणारे जे काही घटक आहेत त्यांची उत्पत्ती तर झाली नैसर्गिकरित्या, पण त्यांच्यामध्ये काही बदल झाला का, तर तो जो बदल आहे तो बदल आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणजे बघा की तुम्ही कधी ऐकलं असेल की हिमालय जो आहे हा हिमालय घडीचा पर्वत आहे, वलीचा पर्वत आहे की जो काय होतोय समुद्राचा गाळ वर उचलल्यामुळं त्याची उंची वाढते. म्हणजे ज्यावेळी हिमालयाची निर्मिती झाली त्यावेळी आत्ता जो हिमालय आहे तो होता का, आत्ता जेवढा उंचीचा आहे तेवढ्या उंचीचा होता का, तर नव्हता. त्याची उंची हळूहळू वाढते. हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा प्रूफ झालेलं आहे. किंवा आपण म्हणू की आजची सप्तखंड पृथ्वी, बरोबर, म्हणजे आज जे आपण म्हणतो की पृथ्वीवर 7 खंड आहेत, तर ते 7 खंड आता अलीकडे एक 8वा खंड सापडलेला आहे. परंतु हे जे सप्तखंड जो पृथ्वीचा जो सिद्धांत आहे भूखंड वहन सिद्धांत, वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत असं त्याला म्हटलेलं आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, ही जिओग्राफी किंवा जिओमॉर्फॉलॉजीमधली खूपच महत्त्वाची थेरी आहे की ज्यामध्ये सुद्धा पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ते 7 खंड कसे निर्माण झाले असावे याविषयी संपूर्णपणे विवेचन आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि मग भूमंच विवर्तन सिद्धांत आहे की ज्याच्यामध्ये हालचाली कशा पद्धतीनं होतात, अंतरंग कशा पद्धतीनं आहे, मग कमकुवत भाग कोणता आहे, मृदू भाग असेल तर प्रस्तरभंग होतात का, एकदम कठीण भूकवच आहे तर प्रस्तरभंग होतात का, आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला पडू शकतात. तर त्या अनुषंगानं भू हालचाली असतील, अंतर्गत हालचाल, बहिर्गत हालचाल अशा पद्धतीनं, याशिवाय भूकंप, ज्वालामुखी, सुनामी अशा प्रकारच्या ज्या भू हालचाली आहेत आणि या अंतर्गत किंवा बहिर्गत अशा प्रकारच्या भू हालचालींमुळं जी काही भूरूपं निर्माण होतात म्हणजे पर्वत, पठारं, मैदानं वगैरे ही भूरूपं निर्माण होतात, छोटी मोठी सुद्धा अनेक भूरूपं निर्माण होतात. तर त्यांचा असणारा सुद्धा आपल्याला अभ्यास हा या ठिकाणी करावयाचा आहे. आता मूळ जर आपण विचार घेतला तर बघा की पर्वत, पठार, मैदानं एवढीच फक्त निर्माण होतात का, भूकंप आणि ज्वालामुखी किंवा अंतर्गत बहिर्गत प्रकारच्या ज्या काही क्रिया होतात, अंतर्गत किंवा बहिर्गत शक्ती ज्या आहेत त्या शक्तींमुळं फक्त पर्वत, पठार, मैदानच निर्माण होतात का, तर नाही. अनेक प्रकारचे वेगवेगळे असे भूरूप ही निर्माण होतात ज्याला भूरूपशास्त्र या शाखेअंतर्गत आपण त्याचा अभ्यास करतो. याशिवाय जिओलॉजी जर आपण बघितली तर जिओलॉजीचा सुद्धा या अनुषंगानं आपण अभ्यास करतो. म्हणजे हे वेगवेगळे घटक आहेत त्यांची असणारी सिद्धता वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितली गेलेली आहे. एक साधं उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचा आपला असणारा जो काही दख्खनचं पठार जे आहे
ते ज्वालामुखीच्या प्रक्रियेतून निर्माण झालेलं आहे असं म्हटलेलं आहे, बरोबर. आणि त्याचे प्रूफ पण दिले गेलेले आहेत बरेच. तर तो जो भाग आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण समजून घ्यायचा आहे की ज्वालामुखी कधी काळी झाला असेल, त्यातून बाहेर पडलेला जो लाव्हारस आहे जो घनरूपामध्ये आज कन्व्हर्ट झालेला आहे आणि त्याचं अग्निजन्य खडकामध्ये रूपांतर झालेलं आहे, बरोबर. आणि आज आपण त्याच्यावरती वास्तव्य करतो, शेती करतो, काळी मृदा त्याच्या अनुषंगानं आपल्याकडं आहे. हा जो भाग आहे हा एकमेकांशी अशा पद्धतीनं कनेक्ट असतो. त्यामुळं मृदावरण म्हणजे जो जमिनीशी असणारा भाग आहे, मग तो खडक असेल, माती असेल, मुळात खडकांवरतीच माती ही डिपेंड असते, कारण का मूळ जनक खडक कसा आहे याच्यावरती मृदेची निर्मिती ही अवलंबून असते. तर तो भागसुद्धा आपण मृदा भूगोल या शाखेअंतर्गत बघू शकतो. आणि याशिवाय जर आपण बघितलं तर नदी असेल, हिमनद्या असतील, वारा असेल किंवा सागरी लाटा असतील, यांच्यामुळं सुद्धा काही भूरूपं निर्माण होतात. आता तुम्ही म्हणाल यांच्यामुळं कशी भूरूपं निर्माण होतात, तर होतात. आता नदीचं साधं आपण उदाहरण घेऊया. एखादी नदी एखाद्या ठिकाणी पर्वतीय भागामध्ये उगम पावली, तिथून ती ज्यावेळी मैदानी भागामध्ये येते तोपर्यंत ती घळई निर्माण करते, दरी निर्माण करते, धबधबे निर्माण करते, प्रपात गर्त निर्माण करते, रांजण खळगे निर्माण करते, धावत्या किंवा रॅपिड्स ज्याला म्हणतात ते निर्माण करते. पुढं जाऊन परत ती त्रिभुज प्रदेश निर्माण करते, बरोबर. म्हणजे ही जी आहेत ही काय आहेत की त्या नदीनं निर्माण केलेली भूमिस्वरूपं आहेत. या ठिकाणी मृदावरण म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा एक व्याप्तीचा घटक आहे की ज्या अंतर्गत आपण पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ते पृथ्वीवरती निर्माण होणारी जी काही भूरूपं आहेत, खंडभाग जो आहे, जमिनीचा भाग जो आहे, मृदेचा जो भाग आहे, त्या सगळ्यांचं पूर्णपणे विश्लेषण हे आपण या घटकाअंतर्गत करू शकतो. त्यामुळं आपण पाहायचं काय आहे याच्यामध्ये, तर पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीचं कवच किती कशा पद्धतीचं आहे, अंतरंग पृथ्वीचं कसं आहे, पृथ्वीच्या आतमध्ये होणाऱ्या हालचाली कशा पद्धतीच्या आहेत, ज्यांना भूहालचाली म्हटलं जातं, त्या भूहालचालींमुळं निर्माण होणारी भूरूपं कोणती आहेत, किंवा नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा यांच्यामुळं कोणत्या प्रकारची भूरूपं निर्माण होतात वगैरे, हा सगळा भाग आपण मृदावरण या पॉईंट अंतर्गत काय करू शकतो की पाहू शकतो.